झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. शेअर बाजाराशी संबंधित माहिती आम्ही या कार्यक्रमातून आपल्याला देत असतो. दर आठवड्याला सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसनं 2012-13 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर गेल्या दशकात सर्वात कमी म्हणजे 5% असल्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे सरत्या आठवड्यात बाजारात सर्वसाधारणपणे मंदी दिसून आली आणि शेअर बाजाराशी संबंधित इतर घडामोडींची देखील माहिती आम्ही आपल्याला या कार्यक्रमामधून देणार आहोत. याशिवाय आमचे शेअर बाजार विषयक तज्ज्ञ राजेश तांबे यांच्याशी थेट संवाद तुम्हाला साधता येणार आहे. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न थेट तुम्ही तांबे सरांना विचारू शकता. तेव्हा डायल करा 1800-22-1010 आणि थेट प्रश्न विचारा तज्ज्ञ तांबे यांना. आपल्यासोबत राजेश तांबे सर आहेत, आपण त्यांचं स्वागत करूयात. तांबे सर, स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. मागच्या आठवड्यात तुम्ही नोएडाच्या स्टुडिओतून होतात, आज पुन्हा मुंबईच्या स्टुडिओत तुम्ही आलात. मनापासून स्वागत. तुम्ही आज जसं थँक्यू सो मच. तुम्ही आज जसं म्हणाला की ग्रोथ 5% वर आली आहे आणि त्याच्यानंतर 5.5% वर पण गेली, तर याचा अर्थ आपल्याला हे कळला की 2008 मध्ये जेव्हा तो बलून फाटला, आपली जी ग्रोथ आहे ही आता डिपेंडेंट आहे ग्लोबल मार्केट्सवर. म्हणजे अमेरिका ग्रोथ करते, अमेरिका बाहेर निघते, युरोप बाहेर निघतं, जपान निघतं, तेव्हा आपली ग्रोथ 9% वर येते. म्हणजे त्यांच्याशिवाय आपली ग्रोथ आपल्याला 9% मिळत नाही. म्हणजे 4 वर्षानंतर आपल्याला आता हे रिअल पिक्चर दिसतंय. म्हणजे एवढा टाइम लागतो. आणि याच्यासाठी मी या आपल्या झीच्या मेन वाहिनीवर आणि आपल्या याच्यावरती पण मी डी स्ट्रीटमध्ये पण याच्यामध्ये सांगत होतो की हा जो कॅस्केडिंग इफेक्ट आहे याला दिसायला वेळ लागतो. पण लोकांचं काय आहे, लोकांचं असं असतं की त्यांना फक्त पॉझिटिव्ह न्यूज ऐकायची असते. निश्चित लगेच तूप खाल्ल्यानं रूप येत नाही. 5%च्या ग्रोथवरती हे ऐकून घ्या. नवीन मुलं जे ग्रॅज्युएट होऊन राहिले, शिकून बाहेर होऊन राहिले, नोकऱ्या कमी राहतील. बी व्हेरी केअरफुल. क्या बात सर. असाच तुमचा परखड सल्ला, खरा सल्ला आणि जो अंदाज खरा ठरतो तो खरा अंदाज आणि तुमच्या एकूण सगळं मार्गदर्शन सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे भरपूर आपल्याला फोन कॉल्स येत आहेत. पुढचा फोन पहिला फोन आपण घेतोय. आजचा पहिला फोन आपल्याला येतोय पुण्याहून. गिरिजा बोलतायत, आपण त्यांचा फोन घेऊयात. गिरिजा, आपण प्रश्न विचारा थेट. नमस्कार. नमस्कार तांबे सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की केपीआयटीचे 125 रुपये 10 पैशाचे माझ्याकडे 100 शेअर्स आहेत. तर ते किती दिवस मी होल्ड करू शकते अजून? आणि दुसरा प्रश्न असा आहे की लॉंग टर्म साठी जे शेअर्स घ्यायचे असतील त्याचं पोर्टफोलिओ मधलं पर्सेंटेज किती असलं पाहिजे? अच्छा, व्हेरी गुड. गिरिजा पुण्याला राहतात आणि पुण्यामध्येच अगर त्या राहतात तर केपीआयटी कमेन्स पण पुण्यालाच आहे. कमेन्स किर्लोस्कर यांचे पहिले पार्टनर्स होते. म्हणजे कमेन्स निघून गेले, आता काही केपीआयटी आहे. याच्यामध्ये मी म्हणेल याला हे ठेवा, याच्यामध्ये हे होल्ड करून ठेवा. आणि लॉंग टर्ममध्ये जसं यांनी सांगितलं की याच्यामध्ये 10%चं हे आहे, तर 10%चा एक्सपोजर तुमच्या एकाही सेक्टरमध्ये नको. समजा अगर तुम्ही 6 ते 7 सेक्टर घेतले, फार्मा घेतला, रिटेलिंग घेतला, FMCG घेतला, ऑइल अँड गॅस सेक्टर घेतला, स्टील सेक्टर घेतला, तर याच्यामध्ये तुमचा एक्सपोजर 10 ते 15% पाहिजे. याच्यावरती नको. आणि कोणताही सट्टेवाला शेअर घ्यायचा नाही. जे शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, ज्यांच्या बॅलन्स शीट्स खूप चांगल्या आहे, तेच शेअर्स घ्यायचे. एंटरटेनमेंटमध्ये जसं आपली झीची कंपनी आहे, झी एंटरटेनमेंट आहे, डिश टीव्ही आहे एंटरटेनमेंटमध्ये, जसा हा पण एक सेक्टर झाला, तर याचाही शेअर तुम्ही घेऊ शकता. पण कोणत्याही सेक्टरमध्ये इंडिव्हिज्युअल एक सेक्टरमध्ये 10%च्या वरती एक्सीड करू नका. म्हणजे 6 ते 60 सेक्टर झाले तर तुमचा अराउंड 70 to 75% तुमचा हे होतो. आणि 20-25% कॅश हमेशा आपल्याजवळ ठेवा. तेव्हा बघू, जेव्हा कोणते चांगले शेअर्स आयडेंटिफाय होतात तेव्हा तो पैसा रिमेनिंग आपण तेव्हा त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवता येईल. पुढचा आपण प्रश्न घेऊयात सर. प्रशांत कुलकर्णी मराठवाड्यातून फोन आपल्याला लातूरून. प्रशांत यांचा आपण प्रश्न घेऊयात. प्रशांत, नमस्कार. थेट प्रश्न विचारू शकता सरांना आपण. नमस्कार सर. नमस्कार सर, मी एक जुना इन्व्हेस्टर आहे. जवळपास 10 ते 12 वर्षापासून मी छोटे अमाऊंट इन्व्हेस्ट करतो. हॅलो. हा, बोला. आणि माझं जे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ते सगळे माझे वापस आलेली आहे. म्हणजे माझं काही स्वतःच होऊन काहीच नाही त्याच्यामध्ये. तर मला डे ट्रेडिंग करायची आहे, तर त्याच्याकरता मार्गदर्शन हवं आहे तुमचं. डे ट्रेडिंग यांना करायची आहे. यांचं नाव प्रशांत. जिथे पण तुम्ही राहता, हिंदुस्थानच्या ज्याही कोण्यामध्ये राहता, लातूरला राहता, तर लातूर जे आहे तुम्ही, या लोकांनी डे ट्रेडिंग करायची ज्यांच्या घराच्या मागे तेलचा कुवा आहे. तुमच्याकडे अगर तेलचा कुवा आहे, सोन्याच्या खूप सगळ्या विटा आहे, तर मग रोजचा सट्टा खेळायचा. क्योंकि मग काहीतरी तर आउट गोईंग पाहिजे ना त्या पैशाला जायला. अगर कुवा आहे तुमच्याकडे, यू हॅव दी ऑइल वेल, आगवाडे या पिछवाडे, म्हणजे मागे घराच्या या पुढे घराच्या, मग भरपूर खेळा. लेकिन अगर वर्किंग करताय, मूलबाळ आहे, बायको आहे घरामध्ये, तर मग त्या मार्गाला जायचं नाही.
क्या बात म्हणजे थेट अगदी परखडत तुम्ही काय असंच सांगता सर, ज्यांच्या घरच्या पाठीमागे तेल का कोवा आहे, म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशाच लोकांनी या अशा सगळ्या फंदात पडायचा. हा थेट परखड सल्ला आहे सरांचा. पुढचा फोन आपण घेऊयात अजिबात न थांबता. आलोक चौरे पुण्याहून पुढचा प्रश्न आहे आपल्याला, तो घेऊयात आपण. आलोक नमस्कार, थेट सरांना प्रश्न विचारू शकता आपण. हॅलो नमस्कार. नमस्कार. हा सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. थँक्यू. आणि मी नेहमीच तुम्हाला बिझनेसवर प्रोग्राम आहे तुमचा त्याच्या थ्रू, पण आज प्रत्यक्ष बोलण्याचा झाला. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी जैन इरिगेशन आणि IVR इन्फ्रा जैन इरिगेशन आणि दुसरी कोणची? IVR इन्फ्रा. IRB इन्फ्रा? नाही, IVRCL. IVRCF. ठीक आहे. हा, या कंपनीचे घेतले होते शेअर्स मी. तर आता मी याचं फ्युचर आणि तुमचं हे मार्गदर्शन पाहिजे होतं की आता या 2 वर्षात पुढच्या कुठलं सेक्टर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि किती एक्सपोजर असलं पाहिजे या कंपन्यांमध्ये. बरं प्रश्न लांबला. IVRCL जैन इरिगेशन मध्ये तुमचा जो हा आहे, जैन इरिगेशन IVRCL या दोन्ही अलग अलग सेक्टर्सच्या कंपनी. एका सेक्टरमध्ये 5%, 2%चे 5% पर्यंत टाका. म्हणजे अगर तुम्ही जैन इरिगेशन मध्ये घेतला, ₹1 इन्व्हेस्ट करताय तर 3 पैसे फक्त तुमचे जैन इरिगेशन मध्ये पाहिजे. 2 ते 3 पैसे फक्त तुमचे IVRCL मध्ये पाहिजे. जैन इरिगेशन पण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. IVRCL मध्ये पण काही खराबी नाहीये. तर अगर तुमच्याकडे आहे पण तुमचा जो आउटलुक, जो तुमचा हे आहे एक्सपोजर आहे, हा 2 ते 3%चा पाहिजे बस. टोटल एक्सपोजर ₹1 आन्सर इज व्हेरी क्लिअर. निश्चित. आणि प्रेक्षकांना एक विनंती, आपला थेट आणि थोडक्यात प्रश्न घ्या. भरपूर प्रश्न येत आहेत कारण अनेकांना सरांशी संपर्क साधायचा असतो, बोलायचा असतो. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अभिजित पवार बोलतायत पुण्याहून. अभिजित नमस्कार, थेट प्रश्न विचारा आपला तांबे सरांना. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की मला आपण थेट बोलू शकता अभिजित, आपला आवाज पोहोचतो आमच्यापर्यंत. सर, मला ₹10,000 इन्व्हेस्ट करायचे शॉर्ट टर्म साठी, तर कुठले शेअर्स घेऊ? उत्तर घेऊ आपण. ₹10,000 यांना इन्व्हेस्ट करायचे. डीमॅट अकाउंट उघडा. ते शेअर्स तुमच्या नावावरती ट्रान्सफर व्हायला पाहिजे, कोणा दुसऱ्याच्या अकाउंटवरती नाही ठेवायला पाहिजे. नाही तर मग समजा ते गेले तर त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट उघडा. ते शेअर्स आपल्या समोर ट्रेड करा, ते घ्या, परचेस करा आणि त्याच्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा आणि ते लॉक करून टाका. आणि त्याच्यानंतर जिथे बसता आणि जिथे विकत घेता परत त्या जागी जाऊ नका आणि मग विसरून जा. आपली मेहनत करा, नोकरी करा, जे काही तुम्ही धंदा व्यवसाय करताय त्याच्यामध्ये लक्ष घाला. हिंदुस्तान लिव्हरचा शेअर घ्या या प्रेझेंट प्राइसवर, जो काही आता प्रेझेंट प्राइस आहे. कंप्लीट ₹10,000 टाकून द्या आणि विसरून जा. डिव्हिडंड मिळेल, बोनस पण मिळेल, जेव्हा पण मिळेल. आणि त्याच्यानंतर जे अप्रिसिएशन मिळेल त्याच्याबरोबर आपल्या बायका पोरांबरोबर काश्मीरला फिरायला जा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.